नमस्कार मित्रांनो, तर मी तुमचा आयुष. आज आपण आलेलो आहे कुठुरी गावातल्या बाणेश्वर मंदिरात. आज 15 फेब्रुवारीला इथं बाणेश्वर मंदिराच्या तिथं खूप दर्शनासाठी खूप मोठी गर्दी असते व इथं खूप मोठी यात्रा सुद्धा बसते. तर चला, मी आता तुम्हाला आपलं बाणेश्वर मंदिर दाखवतो. चला, आता इथं असं डेकोरेशन केलेलं आहे. श्री बाणेश्वर मंदिर. आता आपण आत आलेलो आहे. तर हे पहा मित्रांनो, ही आपली बाणेश्वर पिंड आहे. इथे खूप जण दर्शनाला सुद्धा आलेले आहे आणि सगळे आपला निवद प्रसाद वगैरे इथं वाहू राहिले. नेपावरती अशा प्रकारे काही डेकोरेशन केलेलं आहे. तर आता मित्रांनो, आपण मंदिराच्या बाहेर निघालेलो आहे आणि इथे नंदी बैलाचं मंदिर आहे. हे पहा, आणि जे आहे सूर्यनारायण मंदिर. तेव्हा सूर्यनारायण मंदिरामध्ये अशी मूर्ती आहे. आणि जे आहे सूर्यनारायण मंदिर. तेव्हा सूर्यनारायण मंदिरामध्ये अशी मूर्ती आहे. आता आपण जाऊ दुसऱ्या मंदिरात. तर ह्या मंदिराचं नाव आहे गुरुदेव दत्त मंदिर. ह्या पैठा अशी मूर्ती आहे. आणि हे आहे आपलं श्री त्र्यंबकेश्वर मंदिर. तर या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये अशी काही मूर्ती आहे. हे पैठा पिंड आहे. हे पण मित्रांनो, इकडे तुळस आहे. हे आहे आपलं गणेश मंदिर. त्याच्यामुळे अशी गणपतीची मूर्ती आहे. आणि हे पाय इथून आपल्याला एक आपली छोटी पिंडाचं मंदिर दिसतं. जे आहे आपलं जगदंबा माता मंदिर. हे पिंड अशी मूर्ती आहे. आणि इथून या पिंडीचं पाणी इथं येऊन पडतं. आणि या इथं खूप जणांची गर्दी आणि इथं काही बाया बसलेल्या आहे. हे पण अशा प्रकारे इथं खूप मोठी गर्दी आहे लागलेली. आता आपण जाऊ दुसऱ्या मंदिरात. तर ह्या मंदिराचं नाव आहे गुरुदेव दत्त मंदिर. ह्या पैठा अशी मूर्ती आहे. आणि हे आहे आपलं श्री त्र्यंबकेश्वर मंदिर. तर या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये अशी काही मूर्ती आहे. हे पैठा पिंड आहे. हे पण मित्रांनो, इकडे तुळस आहे. हे आहे आपलं गणेश मंदिर. त्याच्यामुळे अशी गणपतीची मूर्ती आहे. आणि हे पाय इथून आपल्याला एक आपली छोटी पिंडाचं मंदिर दिसतं. जे आहे आपलं जगदंबा माता मंदिर. हे पिंड अशी मूर्ती आहे. आणि इथून या पिंडीचं पाणी इथं येऊन पडतं. आणि या इथं खूप जणांची गर्दी आणि इथं काही बाया बसलेल्या आहे. हे पण अशा प्रकारे इथं खूप मोठी गर्दी आहे लागलेली. आणि या इथं आपली महाशिवरात्र उत्सवचं रात्री रोज कीर्तन असतं. या मंडपात असतं आपलं रात्री रोज कीर्तन. मग जर का माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. हॅपी महाशिवरात्र.